नमस्कार मित्रांनो, मी संतोष मुळक। मित्रांनो, तुम्हाला तुमच्या शेताचा सातबारा पाहिजे आहे तर त्यासाठी आता तुम्हाला कोणत्याही सेतू केंद्रामध्ये जाण्याची गरज नाहीये। आता तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल मधून सातबारा हा फक्त 15 रुपयांमध्ये डाउनलोड करू शकता आणि या सातबाऱ्यावर तुम्हाला कोणत्याही तलाठी किंवा शासकीय अधिकाऱ्याची सही शिक्का घेण्याची गरज नाहीये। त्यासोबतच हा सातबारा गव्हर्नमेंट अप्रूव्ह असणार आहे, म्हणजेच कोणत्याही सरकारी कामासाठी तुम्ही हा सातबारा वापरू शकता। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या मोबाईल मधून सातबारा कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला ऑन करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये गूगल ब्राउझर ओपन करायचा आहे। गूगल ब्राउझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी टाइप करायचं आहे महा ई भूमी आणि सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर पहा एक नंबरलाच वेबसाईट येईल महा ई भूमी। या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचे। त्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीने वेबसाईट ओपन होईल। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथून डायरेक्ट ही वेबसाईट ओपन करू शकता। तर या ठिकाणी पहा एक नंबरच्या बॉक्स मध्ये डिजिटल साइन सातबारा 8 आणि प्रॉपर्टी कार्ड या ठिकाणी तुम्ही सर्व प्रकारचे कागदपत्रे डाउनलोड करू शकता। या एक नंबरच्या बॉक्स वरती क्लिक करायचे। त्यानंतर तुम्हाला वेबसाईटचा अशा काही पद्धतीने इंटरफेस पाहायला मिळणार आहे। तर आता या ठिकाणी तुम्हाला खाली यायचं आहे आणि OTP बेस्ड लॉग इन यावरती क्लिक करायचे। तर पहा आता या ठिकाणी एक नंबरला तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड OTP यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबर वरती 6 अंकी OTP येईल, तो OTP तुम्हाला या खालच्या बॉक्स मध्ये टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचे। व्हेरीफाय OTP वरती क्लिक केल्यानंतर पहा या ठिकाणी आपण लॉग इन होणार आहोत। लॉग इन झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला पैसे ॲड करायचे आहेत। तर पैसे कसे ॲड करायचेत आणि किती पैसे ॲड करायचेत संपूर्ण माहिती पाहूयात। या ठिकाणी खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर पाहू शकता रिचार्ज अकाउंट हा एक ऑप्शन आहे। इथे प्रत्येक डॉक्युमेंटसाठी तुम्हाला वेगवेगळी फी आहे। सातबारासाठी तुम्हाला 15 रुपये लागतात। तर इथे पैसे ॲड करण्यासाठी रिचार्ज अकाउंट वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाली या। तर आता या ठिकाणी आपल्याला 15 रुपये ॲड करायचे आहेत। तर या बॉक्समध्ये तुम्हाला 15 हा आकडा टाइप करायचा आहे। त्यानंतर पे नाव वरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर टर्म अँड कंडिशनचा पॉपअप ओपन होईल आणि इथे पाहू शकता एक छोटा बॉक्स आहे, त्यावरती टिक करून कन्फर्म वर क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी पेमेंट करण्यासाठी तुम्हाला विविध प्रकारचे ऑप्शन पाहायला मिळतील। तुम्ही कोणत्याही प्रकारे तुमचं पेमेंट करू शकता। आपण इथे UPI द्वारे पेमेंट करणार आहोत, त्यासाठी UPI यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर पेमेंट ऑप्शन विचारेल, इथे UPI QR वरती क्लिक करा। त्यानंतर पे नाव वरती क्लिक करायचे। आता इथे पहा तुम्हाला QR कोड दाखवला जाईल, या QR कोड वरती तुम्हाला पेमेंट करायचं आहे। मी फोन पे वरून पेमेंट करत आहे। आपलं इथे पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे। पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर वेबसाईट रिफ्रेश होईल। त्यानंतर परत तुम्हाला लॉग इन करायचं आहे। मी परत आता इथे मोबाईल नंबरने लॉग इन करत आहे। तर पाहू शकता आपण इथे सक्सेसफुल लॉग इन झालेलो आहोत। आता आपले पैसे ॲड झाले की नाही हे पाहूयात। त्यासाठी खाली यायचं आहे। या ठिकाणी पाहू शकता आपला बॅलन्स ॲड झालेला आहे, म्हणजेच इथे 15 रुपये ॲड झालेले आहेत। आता सातबारा डाउनलोड करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे। त्यानंतर 2 नंबरला तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि 3 नंबरला तुम्हाला तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे। तुमची जमीन कोणत्या गावामध्ये आहे ते गाव तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। नंतर खाली यायचं आहे। त्यानंतर अंकित सातबारा यावरच तुम्हाला टिक राहू द्यायचं आहे। इथे पहा तुमचा सर्वे नंबर टाकायचा आहे, म्हणजेच तुमचा गट क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। गट क्रमांक टाकल्यानंतर सर्वे गट नंबर निवडा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता इथे पाहू शकता ऑटोमॅटिक तुमचा डाटा येईल। या ठिकाणी पाहू शकता 51 गट नंबर आपण टाकला होता, तर 51 गट नंबर सिलेक्ट करण्यासाठी आलेला आहे। मी इथे गट नंबर सिलेक्ट करतोय। तुम्हालाही अशा पद्धतीने सिलेक्ट करायचा आहे। आपला जो काही सातबारा आहे तो डाउनलोड होणार आहे, त्यासाठी परत इथे कन्फर्म वर क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर खाली यायचं आहे। इथे पाहू शकता डाउनलोडचा एक ऑप्शन आलेला आहे। या डाउनलोडच्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर आपले 15 रुपये कट होणार आहेत
आणि आपला जो काही 7/12 आहे तो डाउनलोड होणार आहे। त्यासाठी परत इथे डाउनलोडवर क्लिक करायचं आहे आणि परत एकदा यस डाउनलोड यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर वरती पाहू शकता 7/12 डाउनलोड होत आहे। आपला 7/12 इथे डाउनलोड झालेला आहे। मी तुम्हाला 7/12 ओपन करून दाखवतो। तर अशा पद्धतीने पाहू शकता आपला इथे 7/12 डाउनलोड झालेला आहे। हा 7/12 तुम्ही कोणत्याही सरकारी कामासाठी वापरू शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या शेताचा 7/12 हा मोबाईलमधून डाउनलोड करू शकता। हा व्हिडिओ थोडाही महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।